नमस्कार श्रोते हो. शब्दांच्या पलीकडले या मालिकेत आपलं मनःपूर्वक स्वागत. आज आपण एका वेगळ्या कल्पना विश्वात प्रवेश करणार आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतल्या गाजलेल्या उंबरठा या चित्रपटाला आधार मानून साकारलेला हा एक आगळा-वेगळा भावनात्मक आविष्कार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि मांडणी गिरीश घाटे यांनी केली आहे. तर चला ऐकूया शब्दांच्या पलीकडले. नमस्कार श्रोते हो. शब्दांच्या पलीकडले या मालिकेत आज आपण एका वेगळ्या कल्पना विश्वात प्रवेश करणार आहोत. शांता निसळ यांच्या बेघर या कादंबरीवर आधारित उंबरठा हा चित्रपट 1982 साली प्रदर्शित झाला. जब्बार पटेल यांनी त्याचं दिग्दर्शन केलं, तर पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली. स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांच्या प्रभावी अभिनयामुळं हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. समाजकार्यासाठी घरापासून दूर गेलेल्या सुलभा आणि तिच्या अनुपस्थितीत झालेल्या पतीच्या विश्वासघातामुळे उद्ध्वस्त झालेल्या संसाराची ही कथा आहे. चित्रपटाच्या शेवटी सुलभा आत्मसन्मान जपत कायमची घर सोडून जाते आणि कथा तिथेच संपते. पण आज आपण कल्पना करणार आहोत एका अशा पत्राची जे चित्रपट संपल्यानंतर तब्बल 45 वर्षांनी लिहिलं गेलं आहे. मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा असलेला सुभाष आपल्या आयुष्याचा हिशेब मांडत सुलभाला एक अखेरचं पत्र लिहितो. प्रिय सुलभा, त्या दिवशी तू घराकडे कायमची पाठ फिरवलीस आणि त्यानंतर पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाहीस. खरं तर तू परत येणार नाहीस याची मला तेव्हाच खात्री होती. तुझ्यातला आत्मसन्मान मला चांगलाच माहीत होता. मीच त्या आत्मसन्मानाचा विश्वासघात केला होता. आपल्या ताटातुटीला कारण ठरलेले माझे ते संबंध आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना जाणवतं, ती केवळ शरीराची चूक नव्हती, ती माझ्या मनाची दुर्बलता होती. त्या नात्यात ना प्रेम होतं ना बांधिलकी. पण मनात तू असूनही मी तुला जपू शकलो नाही, हेच माझं सर्वात मोठं अपयश ठरलं. त्या नात्याचा शेवट लवकरच झाला, पण आपल्या नात्याला पडलेली दरी मात्र आयुष्यभर भरून निघाली नाही. तुझा शोध घ्यायचा प्रयत्न मी का केला नाही, हा प्रश्न मला आयुष्यभर छळत राहिला. सुरुवातीला माझा पुरुषी अहंकार आड आला. तूच परत यायला हवं, तूच पुढाकार घ्यायला हवा, असं माझं अविचारी मन सांगत होतं. पण जेव्हा शहाणपण आलं तेव्हा खूप उशीर झाला होता. अपराधीपणानं माझी मान कायमची खाली गेली होती. कोणत्या तोंडानं मी तुला परत येण्याची विनंती करणार होतो? कदाचित तू परत आली असतीस, कदाचित आली नसतीस. पण त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं धैर्यही माझ्यात उरलं नव्हतं. लोकांच्या दृष्टीनं मी यशस्वी झालो. वकिलीच्या व्यवसायात नाव कमावलं, पैसा मिळवला, प्रतिष्ठा मिळवली. पण आतून मात्र मी दिवसेंदिवस रिकामा होत गेलो. कोर्टात खटले जिंकत राहिलो, पण आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं नातं हरलो. मी कामात स्वतःला इतकं झोकून दिलं कारण घरी परतायची भीती वाटत होती. संध्याकाळ झाली की घरातली शांतता मला खायला उठायची. सगळं काही त्या घरात होतं, फक्त तू नव्हतीस. आणि राणी. बाप म्हणून मी तिच्याही बाबतीत कमी पडलो. तिच्या आनंदात सहभागी व्हायला मी नव्हतो. तिचे अश्रू पुसायला तर नव्हतोच. दादा वहिनींनी तिला वाढवलं. मी फक्त तिच्या नावापुढे बाप म्हणून उरलो. तिला तुझी आठवण येत नसेल असं कसं होईल? पण घरातल्या परिस्थितीनं तिच्या भावनांनाही गप्प केलं. तिनंही तिचा कोंडमारा एकटीनंच सहन केला. तिच्यावर झालेल्या त्या अन्यायाचाही मी तितकाच दोषी आहे. तुझा ध्येयवादी स्वभाव मला माहीत आहे. तू निवडलेला मार्ग कठीण होता, पण तो तुझा होता. म्हणूनच मला खात्री आहे की तू आयुष्यात खूप काही घडवलं असशील. तुला मिळालेले सन्मान आणि प्रेम तू कमावलेलं असेल. त्या सगळ्याचा साक्षीदार होता आलं नाही, ही खंत मात्र माझ्याबरोबर जाईल. हे पत्र तुला मिळेल की नाही माहीत नाही. कदाचित तू हे वाचणारही नाहीस, पण तरीही ते लिहिणं गरजेचं वाटलं.
कारण आयुष्यभर मनात दडवून ठेवलेला अपराध शब्दात उतरवण्याचं धैर्य आज प्रथमच आलंय. तू मला माफ करावंसं अशी अपेक्षा नाही. त्या अधिकाराला मी फार पूर्वीच मुकलो आहे. इथेच थांबतो. तुझाच सुभाष. श्रोतेहो, या भावस्पर्शी शब्दांसह इथेच थांबूया. पुन्हा भेटूया शब्दांच्या पलीकडलेच्या आणखीन एका भागात. नमस्कार.